बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक सेंटरतर्फे जिल्हा परिषदेच्या अभियंता विभागाला निवेदन सादर करून ठेकेदारांची प्रलंबित बिले तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यातील शेकडो ठेकेदारांची तब्बल 400 कोटी रुपयांहून अधिक रक्कम अडकली असून गेल्या काही महिन्यांपासून ही बिले थकली आहेत। या परिस्थितीमुळे ठेकेदारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। बँकांकडून घेतलेले कर्ज फेडणे अशक्य होत असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह सुरू असलेली विकास कामे थांबविण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। बिल्डर्स असोसिएशन म्हटलंय की वारंवार पाठपुरावा करूनही ठेकेदारांना केवळ आश्वासनेच मिळत आहेत। प्रत्यक्षात बिले मंजूर न झाल्याने कामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विभागाकडून मिळालेल्या हमीपत्रानंतरही प्रत्यक्षात निधी मिळत नसल्याने ठेकेदारांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे। असोसिएशनचे पदाधिकारी मनोज खांडेकर, अविनाश पाटील, विजय बाविस्कर, प्रशांत सोंजे, विलास निकम, रमेश शिरसाट, राजभाऊ पानसरे, शशिकांत आव्हाड, विजय नाना पाटील, जनार्दन सांगळे, काकड, विवेक पाळेकर, विनायक माळेकर, संदीप अण्णा दरगुडे, विटी सांगळे, रणजित शिंदे, अजित सकाळी, साहेबराव सांगळे, सुधाकर शेठ, मिळकर, अविनाश नाना पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं आहे। या संदर्भातील निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आदिवासी विकास मंत्री, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलंय। असोसिएशननं स्पष्ट केलंय की प्रलंबित बिले न दिल्यास आणि स्थायी ठेकेदार मान्यता प्रक्रिया वेगाने न झाल्यास ठेकेदारांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। आमची शासकीय कंत्राटदार संघटना तसेच पाणी पुरवठा संघटना तसेच बिल्डर असोसिएशन या आम्ही सर्वजण आज आंदोलन एक प्रशासनाला या न्यूजमार्फत सांगू इच्छितो की आम्हाला साधारणतः ऑगस्ट 2024 पासून ₹1 निधी मिळालेला नाही। आम्ही सर्वजण काही लोक पाणी पुरवठ्याचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, काही बांधकामचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, तर सर्वांनी उत्कृष्ट प्रकारे काम करूनसुद्धा साधारणतः वर्षभरापासून ₹1 निधी कुणालाही मिळालेला नाही। प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारीच्या समस्येला आमच्यासह आमच्याकडे काम करणारे जे मजूर आहेत त्यांनासुद्धा तोंड द्यावं लागत आहे। तरी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की आमची समस्या लवकरात लवकर सोडून निधी वितरित करावा, जेणेकरून आमची समस्या संपुष्टात येऊ शकते। आणि आता हे किती कोटी रुपये अशी शासनाकडे ठेकेदारांची आपली बाकी आहे? संपूर्ण राज्यामध्ये नाशिक जिल्ह्याची आतापर्यंत 271 कोटी रुपयाची जलजीवन मिशनचे देयके थकीत आहेत आणि हा आकडा आता या महिन्याभरात साधारण 300 कोटीवर गेलेला आहे आणि कुठल्याच ₹1 निधी आम्हाला उपलब्ध होत नाही। आम्ही कामं करताना अक्षरशः घरच्या म्हणजे मुलाबाळांचे दागदागिने गहाण ठेवून बँकांमधून कर्ज उचलून आणि खाजगी सावकारांकडून पैसे घेऊन कामं पूर्ण केलेली आहेत। शासनावर आमचा विश्वास होता की कामं केल्यानंतर लगेच पैसे येतील, परंतु शासनाने आमचा भ्रम निराश केलेला आहे आणि अशी जर परिस्थिती भविष्यात राहिली तर निश्चितपणे शेतकऱ्यांसारख्या आत्महत्या कंत्राटदार बंधूंच्या पण या ठिकाणी बघायला मिळतील। आमची शासनाला नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन जलजीवन मिशनला पुरेसा असा निधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा ही विनंती। नमस्कार, मी बाळासाहेब जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा ठेकेदार संघटना अध्यक्ष, नाशिक जिल्हा। आज या ठिकाणी बिल्डर असोसिएशनतर्फे पीडब्ल्यूडीच्या गेटवर संपूर्ण जिल्ह्यातून सर्व कंत्राटदार बंधू या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत। आम्हाला गेल्या 2.5-3 वर्षापासून निधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आमच्या जलजीवन मिशन योजना अंतर्गत जिल्ह्यात साधारण 1250 ते 1300 योजना मंजूर झालेल्या होत्या। पैकी जवळपास 70-80% कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत। बऱ्याच योजना हस्तांतर करण्यात आलेल्या आहेत, परंतु शासनातर्फे निधी दिला जात नाही आणि त्यामुळे गेल्या 23 जुलै 2025ला आमच्या कंत्राटदार बंधू हर्षल पाटील याने आत्महत्या केली आणि या आत्महत्यांचं सत्र यापुढे असंच सुरू राहील अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अतिशय गेंड्याच्या कातडीचं सरकार, त्यांनी कुठल्याही प्रकारची जलजीवनच्या बाबतीत आमची दखल घेत नाही।
आता पुढे तुम्ही काय करणार? जलजीवन आंदोलन करताय, तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही पुढे काय करणार? पुढची भूमिका काय राहणार? या तीन दिवसांचं आंदोलन या ठिकाणी आमचं धरणे आंदोलन आहे 19, 20, 21. जर या ठिकाणी पण आम्हाला न्याय मिळाला नाही तर शासनाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्यातून लोक आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. आम्ही तिथं बिराड मोर्चा आमचा घेऊन जाणार आहे. आमच्या कुटुंबासहित, आमच्या मुलाबाळांसहित, आमच्याकडे काम करणारी सगळी यंत्रणा, सगळे लेबर यांच्यासहित आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत.